त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापो, भारत हा वेदाची निर्मिती झालेला देश आहे. जिथं वेद निर्माण झाले, जिथं त्या अष्टभैरवाचे ग्रंथ निर्माण झाले, आणि जिथं श्रीकृष्ण महाराजांनं प्रत्यक्ष परमेश्वरानं अर्जुनाला निमित्त करून आपल्याला गीता ज्ञान सांगितलं, असा हा देश आहे. हा पवित्र देश आहे. आणि हा पवित्र देश असल्यामुळं याला जगामध्ये भारत माता असे म्हणतात. चीन माता कोणी म्हणलं नाही, कोणी म्हणलं नाही की पाकिस्तान माता नाही, पण भारत माता असं म्हणतात. आणि ह्या भारत मातेमध्ये वचन निभवण्याची एक लोकांमध्ये प्रवृत्ती आहे. दिलेलं वचन प्रत्येकजण पाळतो. आजपर्यंत जर पाहिलं तुम्ही तर मोठमोठे वचनं दिले लोकांना आणि ते वचनं पाळले. रात्री राजा राजाच्या स्वप्नात एक साधू आला आणि त्यानं साधूनं त्याला म्हणलं की मला हे राज्य देऊन टाक. आणि त्यानं हरिश्चंद्र राजानं सहजगत्या त्याला स्वप्नात राज्य दिलं, स्वप्नात राज्य देण्याचे वचन दिलं. आणि मग त्यानं सकाळी तो साधू उभा राहायला येऊन आणि म्हणला, राजा रात्री तू मला वचन दिलं होतं, तू मला राज्य गेलं होतं सगळं तुझं, आणि चल होय आता बाहेर सिंहासनातून खाली निघ आणि मला बसू दे राज्यावर. आणि त्यानं अगदी सहज लिहिलंय, जसं लोण्यातून किंवा दह्यातून केस बाहेर निघतो, जसा लोण्यातून केस बाहेर निघतो, याच्यामधून गौरीमधून केस बाहेर निघत नाही लवकर, पण लोण्यामधून किंवा दह्यामधून जर केस बाहेर काढायचा असला तर ताबडतोब निघतो. त्याप्रमाणे त्यानं अगदी सहज लिहिलंय ते राज्य सोडून दिलं कोणा हरिश्चंद्र राजानं. आणि हरिश्चंद्र राजे वल्कल्ले घालून वनात निघून गेले, पत्नीसह मुलासह. असे वचन पाळणारे लोक होते. त्या बळीराजाकडे एक लहान छोटंसं पोरगं वामन नावाचं आलं आणि त्यानं 3 पाऊल जागा मागितली आणि 3 पाऊल जागा त्यानं देण्याचं वचन दिलं. आणि 3 पाऊल जागा दिली. त्यानं 1 पाऊल पृथ्वीवर ठेवला, दुसरा पाऊल आकाशात ठेवला, आणि तिसरा पाऊल सांग म्हणे कुठं ठेवू, तर तिसरा पाऊल म्हणे माझ्याजवळ काहीच नाही आता, माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग डोक्यावर ठेवला. आणि त्या राजाला त्या वामनानं म्हणजे पाताळात नेऊन घातलं. पाताळात गेलो तर गेलो, परंतु मी वचन मोडणार नाही, अशी म्हणजे अशी एक मनस्थिती आमच्या भारतीय लोकांची आहे. काही भारतामध्ये जमाती आहेत की त्या वचनाला वचनबद्ध नाहीत. ते वचन जरी दिले तर ते वचन पाळत नाही, म्हणजे पाळत नाहीत ते वचन. तर परंतु आपल्याकडं जे हिंदू लोक आहेत ते मात्र बरोबर वचन पाळणारे आहेत, बिलकुल वचन पाळणारे आहेत. जसं सगळ्यात महत्त्वाचं वचन दिलं होतं की राजा दशरथानं आपल्या कैकेयी नावाच्या पत्नीला 2 वचनं दिले, खुश होऊन दिले. आणि त्या खुशीमध्ये ती बाई म्हणली की मी आताच मला नको आहे वचनं तुमचे, पण जेव्हा वेळेस माझ्यावर वेळ येईल, जेव्हा मला काम पडेल त्यावेळेस मी तुम्हाला हे 2 वचनं मागन, त्यावेळेस मला हे 2 वचनं द्या. ठीक आहे म्हणे. आणि मग बराच काळ गेला त्याच्यावर, आणि रामाला राज्याभिषेकाची राजावर बसवण्याचा टाईम आला आणि रामाला राज्यावर बसवायचं ठरलं. आणि मग ह्या बाईनं आपली ते शस्त्र बाहेर काढलं वचनाचं आणि 2 वचनं मागितले. पहिल्या वर्णानं माझ्या दशरथाला गादीवर बसवा, आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षे वनात पाठवा, असं वचनं मागितले. आणि शेवटी दशरथ राजा वचन दिले त्यानं, रामाला गादीवर बसवलं नाही. आणि मग परंतु राम त्याला सोडून गेला वनामध्ये, आणि त्याचा विरह झाला त्यांना, आणि ते राम राम करत मारावं लागलं. माय बापू, एवढे वचन आहेत. पण वचनं तर जीव बी देतात जीवाला, परंतु ते जीवानं दिलेले वचनं जर जीव पाळतात, म्हणजे राणा प्रतापसिंह शिवाजी राजे यांनी दिलेले वचनं त्यांनी पाळले, ते जीवच होते. तर त्या जीवानं दिलेले वचनं जर जीव पाळतो
तर मग परमेश्वरानं दिलेले वचनं हे परमेश्वर का पाळणार नाही ते सांग मला. तर परमेश्वरानं आपल्याला गीतेच्या माध्यमातून वचनं दिली मायबाबा. जो गीतेचा अभ्यास करीन, जो गीतेवर प्रेम करन, माझं चिंतन करन, तर त्याला त्याची सद्गती मी करीन असं वचन श्रीकृष्ण महाराजांनी दिलं. ते म्हणले मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत क्षमांत्यम तुष्यंती चेरमंती तेषां सततिक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तम येन मामोपायन्ति ते. जो माझी मच्चित होतो, मद्गत होतो, माझ्यामध्ये प्राण लावतो तर आणि परस्परामध्ये बोध करतो. मच्चिता मद्गतपणा बोधयंत परस्परम कथयंतचे म्हणते तुष्यंतीचे आणि त्याच्यामध्ये संतुष्ट राहतो. तर अशा माणसाला अशा साधकाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी देतो असं वचन श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिले मायबापो. जर एक जीव वचन पाळतो तर हे परमेश्वर आपले वचन का पाळणार नाहीत सांगा मला. मग तुम्ही जर गीतेचा अभ्यास केला, गीतेचं पठन केलं, गीतेप्रमाणे चालले तर तुम्हाला परमेश्वरापर्यंत जाण्याची बुद्धी परमेश्वर का देणार नाही, ते वचन का मोडतील हे मला सांगा. आणि त्याप्रमाणे वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते निश्चितच वागतील आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. पण श्रीकृष्ण महाराज देखील त्यांचे वचन पाळायला कटिबद्ध आहेत. पुन्हा ते इतकं म्हणून थांबले नाही, ते म्हणले त्याशा मे अनुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाशा म्यात भावस्तो ज्ञानदीपेन भास्वत. म्हणजे मी मला तुमची कृपा करुणा येते, कणव येते आणि कणव आल्यामुळं मी तुम्हाला तुमच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो. मायबाबो तुमच्या ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं वचन परमेश्वरानं गीतेमध्ये तुम्हाला दिलं. मग ज्ञानाची ज्योत जर तुमच्या हृदयात तुम्हाला वाटत असेल, आमच्या हृदयात परमेश्वरानं ज्ञानाची ज्योत पेटवा, तर परमेश्वराचं चिंतन करा, गीता वाचा, गीतेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा मायबापो. तर निश्चितच परमेश्वर त्यांचं वचन ते हे करतील आणि त्याप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवतील. मायबापो मी देखील तुमच्यासारखाच अज्ञानी होतो, परंतु आज मला सांगा मी परमेश्वराच्या गीतेच्या नादी लागलो, परमेश्वराच्या नादी लागलो. मग परमेश्वरानं मला नाही का माझ्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली, तर माझ्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवली, तशी तुमच्याही हृदयात ज्ञानाची ज्योत परमेश्वर का पेटवणार नाहीत, निश्चितच पेटवतील. मायबापो ज्यावेळेस अर्जुन युद्धाला तयार नव्हता, श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना अरे हे धर्मयुद्ध आहे, आता चेतो मी धर्म्यम संग्राम करिष्यसी. हे धर्मयुद्ध जर तू केलं नाही तर तू स्वधर्म कीर्तीमचे ही तू अपाप वापसीसी. तू स्वधर्म जाईल, कीर्ती जाईल आणि तू काय होईल, तुला पाप लागेल अर्जुना. म्हणून अर्जुन हे युद्ध कर. अर्जुन त्याला श्रीकृष्ण महाराजाला भिल्यासारखा दिसला आणि ते म्हणले अर्जुना तू भेऊ नको, कालोस्मी लोक शेकृत प्रवर्धो. मी काळ आहे, मी कालोस्मी लोक शेकृत प्रवर्धो लोकांसमार्थ मी हे प्रवर्त ऋते पितोम न भविष्यंती सर्वे. तू भेऊ नको, मी याला सगळ्याला मारून टाकलेलं आहे, मी काळ आहे, ह्या सगळ्याला मारून टाकण्यासाठी आलो आहे. कालोस्मी लोक शेकृत प्रवर्तो लोकांसमार्थ मी हे प्रवर्त ऋते पितोम न भविष्यंती सर्वे. भविष्यामध्ये तुझ्याशिवाय कोणीही वाचणार नाही अर्जुना, सगळे मारले जाते. ऋते पितोम न भविष्यंती सर्वे व्यवस्थिता प्रत्यनिके सुयदा तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्तो. त्यामुळे उठ आणि यश प्राप्त कर. यशो लभस्त जित्वा शक्तून भुंज राज्यम समृद्धम. आणि शत्रूला जिंक आणि सर्व देशाचं राज्य भोग हो. आणि त्यांनी हे जे वचन दिलं ते खरं करून दाखवलं. श्रीकृष्ण महाराजानं त्याला विजय मिळवून दिला आणि विजय मिळवून 36 वर्ष राज्य करायला दिलं. 36 वर्ष अर्जुनानं राज्य केलं. मायबापो परमेश्वरानं हे जे आपल्याला वचन दिलेत आणि ते वचन पाळायला ते कटिबद्ध आहेत, पण आपणच त्यांच्या मनाप्रमाणे चालण्याचा आपण हेतू धरत नाहीत, आपण त्याप्रमाणे चलत नाहीत, संसाराला सोडत नाहीत. म्हणूनच आपल्याला परमेश्वर आपल्यावर दया करत नाही. मायबाबा तुम्हाला जर वाटत असेल परमेश्वरानं आमच्यावर दया करावं, परमेश्वरानं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे म्हणून दया करावं असं वाटत असेल तर तुम्ही देखील परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे चला.
ते त्यांचे वचन पाळायला कटिबद्ध आहेत. आणि शेवटी तर त्यांनी सांगितलं, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्माचा त्याग कर, मला एकट्याला शरण ये. आमतो सर्व पापे भेव, मी तुझे सर्व पाप नष्ट करून टाकतो अर्जुना. आम सर्व पापे भेव आणि मोक्ष इच्छा मी मासूच, आणि मी तुला मोक्ष देतो. काय बाबा अजून काय पाहिजे सांगा बरं. जर मोक्ष देतो म्हणाले ते, तर मग मोक्ष देतो म्हणजे त्या संसार बंधनातून मुक्ती देतो, त्या दुःखातून मुक्तता करतो. तर असं जर म्हणत असेल श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये, तर मायबापो आपण गीता वाचवायला काय हरकत आहे. आणि गीता वाचल्यानं आपला काय खर्च होणार आहे, गीता वाचल्यानं आपलं काय नुकसान होणार आहे. झाला तर फायदाच होईल. म्हणून मायबापो तुम्ही तुमचा फायदा करून घ्या, गीता वाचा आणि श्रीकृष्ण महाराजाचं महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे चला. आणि श्रीकृष्ण महाराजांचे जे वचनं आहेत ते वचनं तुमच्या पदरात पाडून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो मायबापो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असताल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.